ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी हरीश लातूरकर तुमचे या हरीश लातूरकर अकॅडमी या ऍप मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इतिहास नागरिकशास्त्र इयत्ता 8वी. हा व्हिडिओ पाहत असताना किंवा या सेशनची सुरुवात करत असताना हे सेशन नेमकं कशासाठी आहे, तर हे सेशन जवळपास 2 परीक्षांसाठी आहे. एक म्हणजे एमएमएस परीक्षा जी आमच्या 8वीच्या वर्गातल्या मुलांसाठी असते, दुसरी म्हणजे टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा. दोन्हीलाही हा 8वीचा इतिहास सिलेबसला आहे. तर आज आपण 8वीचा इतिहास त्यामधले काही घटकांची रिव्हिजन करून घेणार आहोत. ओके. मी थोडा माईक लावतोय, माझा आवाज अजून थोडा क्लिअर येईल माईक लावल्यानंतर. मी माईक ऑन करतोय. माईकची सेटिंग करतोय. माईक ऑन झालेले आहेत. तुम्हाला आवाज खूप चांगला येत असेल आता पहिल्यापेक्षा. मी सर्वांचे माईक झूम मध्ये म्यूट करून ठेवलेले आहे. माईक मी केलेले आहे. हा, तर आपण सुरू करूया. आजचा आपला जो सेशन आहे त्याची सुरुवात करूया. ठीक आहे. काय बघायचं आपल्याला? इतिहास इयत्ता 8वी टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा, त्याच पद्धतीनं एमएमएस परीक्षेला कशा पद्धतीने प्रश्न पडतात, आणि त्यानंतर आपल्याला हे जे इतिहास नागरिकशास्त्र आहे याचं आपल्याला काय करायचंय, रिव्हिजन करायचंय. त्याचबरोबर आपल्याला काय घ्यायचे, शॉर्ट नोट सुद्धा याच्या घ्यायच्या आहेत. चला तर मग तुम्ही तयार आहेत का? चला, आजचा आपण पहिल्या घटकाने चालू करूया. ओके. जवळपास इतिहास नागरिकशास्त्रामध्ये 14 घटक आहेत. आज आपण शक्यतो 7व्या घटकापर्यंत आपण जायची प्रयत्न करूया या सेशन मध्ये. ओके. पहिला आहे इतिहासाची साधने. पहिला भाग म्हणजे इतिहासाची साधने. यामध्ये महत्वाचं काय आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून तितकंच मी घेणार आहे. मी काही डिटेल घेत बसणार नाहीये. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे जे काही महत्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर इतिहासाची साधने. इतिहासाची साधने हा पाठ तुम्ही 6वीला शिकला आहात, 7वीला शिकला आहात, 8वीला शिकत आहात, 9वीला पण शिकणार आहात. म्हणजे 6वी, 7वी, 8वी, 9वी या 4 वर्षाच्या पाठ्यपुस्तकामध्ये पहिला किंवा दुसरा पाढा इतिहासाची साधने आहेत. मग इतिहासाची साधने कोणकोणती तुम्हाला माहितच आहे. भौतिक आहेत, लिखित आहेत, मौखिक आहेत. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला आधुनिक कालखंडामध्ये इतिहासाच्या साधनामध्ये भर पडलेली आहे, ते म्हणजे साधन, श्राव्य साधन, दुःख श्राव्य साधन यांचा सुद्धा समावेश इतिहासाच्या साधनामध्ये झालेला आहे. ठीक आहे. मग त्यानंतर या सर इतिहासाची साधने कोणती, डिटेल सांगा, डिटेल सांगतो. भौतिक साधने लक्षात कसं ठेवायचं बघा. तर भौतिक साधने जसं प्राचीन भारताचा इतिहास असेल, प्राचीन भारताचा म्हणजे 7वीचा इतिहास असेल, त्यामध्ये इतिहासाची भौतिक साधने वेगळी सांगितलेली आहेत. 7वीचा जो इतिहास आहे तो मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे. मध्ययुगीन भारत हा 7वीच्या इतिहासामध्ये कव्हर केलेला आहे. त्यामध्ये इतिहासाची साधने वेगळी सांगितलेली आहेत. आणि 8वीचा जो इतिहास आहे तो आधुनिक भारताचा इतिहास आहे. म्हणजे 1818 ज्यावेळेस ब्रिटिशांनी भारतामध्ये साम्राज्य प्रस्थापित केलं त्याच्या पुढचा इतिहास आहे. त्यामुळे 1818 नंतरच्या कालखंडामध्ये इतिहासाची साधने थोडी वेगळी आहेत. तर ती भौतिक साधने कोणकोणती आहेत बघा. पर्याय भौतिक साधने कोणकोणती आहेत? वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे आणि पद्धती. हे भौतिक साधने 6वी मध्ये, 7वी मध्ये, 8वी मध्ये आणि 9वी मध्ये, 9वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात बदलत जातात. कसं बदलत जातात? 6वीला जो इतिहास आहे तो कोणता आहे? प्राचीन भारताचा इतिहास आहे. 7वीला जो इतिहास आहे तो कोणता आहे? मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे. 8वीला जो इतिहास आहे तो आधुनिक भारताचा, आणि 9वीला जो इतिहास आहे तो 1950 ते 2000 या कालखंडाचा इतिहास आहे. त्यामुळे ही जी भौतिक साधने आहेत ते सुद्धा बदलत जातात. ठीक आहे. मग इतिहासाची भौतिक साधने लक्षात कसं ठेवायचं? इतिहासाची भौतिक साधने वस्तू, वास्तू, नाणी, पदके, असे थोडस स्ट्रॉंग मध्ये म्हणजे लक्षात राहील तुमच्या. इतिहासाची भौतिक साधने वस्तू, वास्तू, नाणी, पदके, पुतळे. क्लिअर दिसतंय ना? चॅट बॉक्स मध्ये सांगा. क्लिअर दिसतंय ना तुम्हाला? ओके. स्क्रीन क्लिअर दिसते का? चॅट बॉक्स मध्ये सांगा. माझ्या तर झूम मीटिंग मध्ये स्क्रीन मला क्लिअर दिसते. ओके. ज्यांना क्लिअर दिसत नाही त्यांच्याकडे काही प्रॉब्लेम नेटवर्कचा असू शकतो.
बऱ्याच स्क्रीन क्लिअर दिसते. ओके, आपण पुढे जाऊया. त्यानंतर इमारती व वास्तू. तर परीक्षेच्या दृष्टीने सांगा सर, आम्हाला शाळेत हा गणित शिकवलेला आहे किंवा आम्ही हे वाचून करू शकतो. परीक्षेला काय भेटतील थोडं सांगा. परीक्षेला हे भेटले बघा. राजे बघा, अंदमान येथील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक आहे. पुन्हा राष्ट्रीय स्मारक आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याचं हे काय आहे राष्ट्रीय स्मारक आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय आहे बघा. त्यानंतर हा प्रश्न पडलेला आहे बघा परीक्षेला. हा प्रश्न परीक्षेला पडलेला आहे तो म्हणजे कोणता. तर मुंबईतील मणिभवनला वर्ध्यातील सेवाग्राम हे आश्रम आहे. म्हणजे गांधी माहिती पुन्हा स्मारक आहे महात्मा गांधी स्मारक आहे. हा प्रश्न परीक्षेला पडलेला आहे. हा म्हणजे मुंबईतील काय मणिभवन हे व्यवस्था पडलेला प्रश्न आहे. मुंबईतील मणिभवन आणि सेवाग्राम हे महात्मा गांधी यांचे स्मारक आहेत, राष्ट्रीय स्मारक आहे. आणि अंदमान मधील सेल्युलर जेल हे काय स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं काय आहे राष्ट्रीय स्मारक आहे. त्याच्यावर प्रश्न पडलेला आहे की आपण सुद्धा प्रश्न करू शकतो. ठीक आहे, पुढे आपण बघूया. हा, पुढे वस्तू संग्रहालय इतिहास. वस्तू संग्रहालय हे काय आहे. वस्तू संग्रहालय हे इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये येतात. ठीक आहे. वस्तू संग्रहालय कुठे कुठे आहे तर पुण्यातलं आळथम पॅलेस जे गांधी स्मारक आहे. ते गांधी स्मारक संग्रहालय आहे. तिथं महात्मा गांधी संबंधित हे जे आळथम पॅलेस मध्ये दिसते बघा, आळथम पॅलेस या ठिकाणी महात्मा गांधींच्या संबंधित आपल्याला वस्तू असतील, चित्रे असतील, छायाचित्रे असतील पाहायला त्या संग्रहालयात मिळतात. हे सुद्धा महत्वाचं आहे. आगा खान पॅलेस कुठं आहे पुण्यात आहे. ओके. हा, पुढे आपण बघूया. मी जेव्हा परीक्षा बघत आहे तितकंच घेतोय परीक्षेचं. हा, पुतळा आणि स्मारक हे पुतळा किंवा स्मारक बांधला पुतळ्याच्या किंवा स्मारकाच्या दर्शनी भागावर काय काय असतं तर त्या व्यक्तीचे पूर्ण नाव असतं, जन्ममृत्यूची नोंद असते, त्या व्यक्तीचं कार्य असतं, जीवनपट असतं आणि असे पुतळे व स्मारके हे उभारले जातात. पुतळे व स्मारके का उभारतात त्या नेत्याविषयी त्या महान व्यक्तीविषयी आपल्याला आठवण राहावी माणसामध्ये पुतळे व स्मारके उभारले जातात. त्यात इतिहासाची देखील साधने इतिहासाची लिखित साधने परत सांगतोय. प्राचीन भारतातील लिखित साधने वेगळी, मध्यकालीन भारतातील लिखित साधने वेगळी, आधुनिक भारतातील लिखित साधने वेगळी आणि 1950च्या पुढची जी आहेत त्यातील लिखित साधने काय असणार आहेत वेगवेगळी असणार आहेत. कोण कोण गेलं पण परत गेलं बघूया. हा, इतिहासाची लिखित साधने हा, इतिहासाची लिखित साधने पत्रव्यवहार, परदेशी व्यक्तींच्या नोंदी, वृत्तपत्रे, चरित्रे, नियतकालिके, खातेकोट, आत्मचरित्रे, पुस्तक. असं असं तुम्ही गाणं बनवा. गाणं बनवायचं. गाणं बनल्यानंतर हे तुमच्या लक्षात राहतं. ठीक आहे. ओके, स्क्रीन क्लिअर दिसते बऱ्याच जणाला. काही जण स्क्रीन दिसत नसेल बरं का क्लिअरली. मला माझ्या मोबाईलवर तर स्क्रीन क्लिअर दिसते. ठीक आहे. हा, मी थोडस झूम करतो. अजून थोडं झूम करता येत असं तर झूम करतो. ओके. मॅक्झिमम झूम केलेलं आहे. हा, इतिहासाची लिखित साधने कोणती आहेत. इतिहासाची हा, इतिहासाची लिखित साधने कोणती आहेत तर पत्रव्यवहार. हा, इतिहासाची लिखित साधने पत्रव्यवहार, परदेशी व्यक्तींच्या नोंदी, वृत्तपत्रे, चरित्रे, नियतकालिके, खातेकोट, आत्मचरित्रे, पुस्तक. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आपण जाऊया. वृत्तपत्र वगैरे काय काय महत्वाचं आहे त्यावेळेस सर्वात महत्वाचं म्हणजे अशी काही वृत्तपत्रे आहेत जे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्या वृत्तपत्रांनी खूप लोकांमध्ये राजकीय जागृती निर्माण करण्याचं किंवा सामाजिक प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे. वृत्तपत्रे कोणती आहेत ती वृत्तपत्रे आपण लक्षात ठेवली पाहिजे. ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधू, अमृतबाजार पत्रिका. ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधू, अमृतबाजार पत्रिका.
त्यानंतर अजून काय महत्वाचं आहे, तर ही जी वृत्तपत्रे आहेत हे राजकीयच नाही तर काय करत होते, सामाजिक प्रबोधनाचं सुद्धा साधन होते. ठीक आहे. त्यानंतर काय रे, तर विष्णू शास्त्री चिपळूणकर, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला लिहिली. तर निबंधमालेमध्ये त्यांनी काय केलं बघा, तर त्या निबंधमालेमध्ये त्यांनी त्याची जी निबंध मालिका आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांची निबंधमाला हे जे मासिक आहे त्या मासिकातून लोकहितवादी, लोकहितवादी तो पण नाव आहे, त्याचं पूर्ण नाव काय आहे, गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिक म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला या मासिकातून, निबंधमाला मासिक आहे निबंधमाला या मासिकातून, ठीक आहे, त्याच पद्धतीनं लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून काय केलेलं आहे, तर शतपत्रे लिहिलेली आहेत. म्हणजे काय केलेलं आहे, सामाजिक व सांस्कृतिक विषयावर काय केलं, भाष्य केलेलं आहे. तुम्हाला यावर प्रश्न मिळू शकतो. विष्णू शास्त्रीचे पहिलं विधान अविधान, याविषयी प्रश्न विचारण्याचा पॅटर्न बदलतोय. टीईटीचे विद्या लक्षात द्या शिक्षक बंधू भगिनी, तर तुम्हाला असा प्रश्न विचारतील, अविधान, अविधान आहे निबंधमाला या मासिकातून विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी राजकीय व सामाजिक जागृती घडवण्याचं काम केलं. ब विधान, तर लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या प्रभाकर या साप्ताहिकातून काय लिहिली, शतपत्रे लिहिली. अविधान झालं, ब विधान झालं. आता पर्याय, पहिला पर्याय अविधान योग्य, दुसरा पर्याय ब विधान योग्य, तिसरा पर्याय अ व ब दोन्ही विधान योग्य, चौथा पर्याय अ व ब दोन्ही चूक. असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. होता पॅटर्न बदलतो प्रश्न विचारण्याचा. ठीक आहे, त्यासाठी लक्षात ठेवायचं उत्तर काय असणार आहे, अ व ब दोन्ही योग्य. ठीक आहे. पुढे बघा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काय काय दिलेलं आहे, चला जाणून घेऊया बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे, तर 1920 साली मुख्य नायक हे पाक्षिक सुरू केलं. पाक्षिक म्हणजे काय, जे दर 15 दिवसाला प्रकाशित होतं त्याला काय म्हणायचं, पाक्षिक असं म्हणायचं. ठीक आहे. त्यानंतर ते इंग्लंडला गेले अभ्यास करण्यासाठी, विद्याभ्यास करण्यासाठी, म्हणजे पुढचं शिक्षण घेण्यासाठी. त्यानंतर ते 1927 ला भारतात परत आले. त्यानंतर त्यांनी बहिष्कृत भारत हे पत्र लिहिलं, पत्र आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी काय केलं, बहिष्कृत भारत या पत्रातून काय केलं, तर सामान्य जनतेचं प्रबोधन केलं व संघटित करण्याचं काम त्यांनी केलं. त्यानंतर जनता व प्रबुद्ध भारत ही जी दोन वृत्तपत्रे आहेत ती त्यांनी चालवली. ओके, म्हणजे वृत्तपत्रे असतील किंवा पत्रे असतील या संबंधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले तर 3 गोष्टी लक्षात ठेवायचा. पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं, 1920 साली तर एक पाक्षिक सुरू केलं, त्याचं नाव काय होतं, त्यानंतर ते कुठे गेले, इंग्लंडला गेले, कशासाठी, पुढील शिक्षण घेण्यासाठी, विद्याभ्यासासाठी. 1927 ला भारतात आले आणि त्यांनी एक पत्र सुरू केलं, त्याचं नाव काय होतं, त्यानंतर त्यांनी अजून ते 2 वृत्तपत्र सुरू केली, त्याचं नाव होतं जनता आणि प्रबुद्ध भारत. भारतचे जो लोगो आहे, वृत्तपत्र आहे, कशा पद्धतीचं होतं ते तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतंय बघा. जे वैश्विक भारत हा तारीख 3 माहे 1927 म्हणजे पहिलं पाक्षिक जे आहे, पाक्षिक म्हणजे 15 दिवसाला प्रकाशित होणार ते तुम्हाला दिसतं स्क्रीनवर. ओके, पुढे नकाशेवर आराखडे, याच्यामध्ये काय महत्वाचं आहे, याच्यामध्ये इतकंच महत्वाचं आहे की ब्रिटिश काळामध्ये भारतात सर्वे ऑफ इंडिया हा स्वतंत्र विभाग होता. त्यांनी काय केले, मुंबई शहराचे नकाशे त्यांच्याजवळ आहेत, मुंबई बंदराचे. ब्रिटिश काळामध्ये सर्वे ऑफ इंडिया, ब्रिटिश काळामध्ये सर्वे ऑफ इंडिया हा विभाग होता. ब्रिटिशांवर होता, त्याच्याकडे काय आहे, मुंबई बंदराचे काय आहेत, भू आराखडे आहेत. भू आराखडे. ओके, आता कुठे आहेत, मुंबई पोर्ट ट्रस्ट कडे आहेत. कुठे विभागाकडे आहेत, मुंबई पोर्ट ट्रस्ट. मुंबई बंदराचे भू आराखडे कोणाकडे आहेत, मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण इतिहासाची मौखिक साधने, इतिहासाची मौखिक साधने, लोकगीते, इतिहासाची मौखिक साधने, लोकगीते, एकच मिनिट, लोकगीते, पोवाडे, लोककथा, प्रसंग वर्णने, मुलाखती, मेळे, जलसे, कला पथके, ओके. इतिहासाची मौखिक साधने, प्राचीन भारतातली मौखिक साधने वेगळी, मध्ययुगीन भारतातली मौखिक साधने वेगळी, आधुनिक भारतातली मौखिक साधने वेगळी, आणि 1950 पुढचा जो स्वतंत्र भारत आहे त्या भारतातली मौखिक साधने विषय आहेत वेगळी आहेत. इतिहासाची मौखिक साधने, लोकगीते, पोवाडे, लोककथा, प्रसंग वर्णने, मुलाखती, मेळे, जलसे, कला पथके, ओव्या, स्फूर्तिगीते. राहील लक्षामध्ये, पुढे आपण जाऊया. आपल्याला जवळपास
सगळ्यात भारी यायची फास्ट घ्यायची आपल्याला. ते थोडं फास्ट घेतलेली. ओके, स्फूर्तिगीते बघूया. स्फूर्तिगीते, स्फूर्तिगीते म्हणजे काय? त्या स्फूर्तिगीताच्या माध्यमातून स्वातंत्र्य सैनिक जे होते, जे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढायचे, त्यांना प्रेरणा मिळावी, त्यांच्या अंगामध्ये स्फुरण चढावं, यासाठी स्फूर्तिगीते लिहिली जात होतं. उदाहरण, विजय विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊंचा रहे हमारा, चाहे जान भले ही जाए, है का नाही? हे जे गीत आहे ते कसं आहे? स्फूर्ती गीत आहे. ओके, ही स्फूर्ती गीत आपल्याला रचली जायची, आणि त्या स्फूर्ती गीतातून स्वातंत्र्य सैनिकांना काय मिळायचं? स्फुरण मिळायचं. स्फुरण, अंगामध्ये अशी शक्ती संचारायची, असं ताकद मिळायची. ओके, त्यानंतर आपण पोवाडे. पोवाडे काय रे? पोवाडे म्हणजे काय? 1857 स्वातंत्र्य लढा व विविध क्रांतिकारकांनी केलेले कार्य याच्यावर पोवाडे रचलेली आहेत. शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा कोणी रचला बरं, सांगा बरं? हा सांगा. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजीवर पहिला पोवाडा रचलेला आहे. ठीक आहे, तर पोवाडे बद्दल ही माहिती आपण बघूया. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे जाऊया. हा, दृकश्राव्य आणि दृकश्राव्य साधने. दृक म्हणजे काय? डोळ्याला दिसते ते दृक साधन. फॉर एक्झाम्पल आपलं प्रोजेक्टर दृक साधन आहे. श्राव्य म्हणजे काय? फक्त कानाला ऐकू येते, फक्त कानाला ऐकू येते ते श्राव्य साधन. म्हणजे काय? रेडिओ श्राव्य साधन. दृकश्राव्य म्हणजे काय? टीव्ही दिसते पण ऐकू पण येते, ते कसं झालं? दृकश्राव्य साधन झालं. मग पहिल्याच्या काळामध्ये कोणते साधन होते? साधन होते छायाचित्रे, ध्वनिमुद्रिते. ध्वनिमुद्रीला नाव आहे रेकॉर्डचं नाव आहे. म्हणजे अशी गोल गोल चकती असायची, त्या गोल गोल चकतीवर ते रेकॉर्ड केले असायचे. ठीक आहे, चित्रपट ही काही दृकश्राव्य साधनं आहे. ठीक आहे, मग बाकी छायाचित्र वगैरे तुम्ही वाचून घ्या, थोडं काही महत्वाचं त्यामध्ये नाहीये. ठीक आहे. हा, रेकॉर्ड मध्ये काही महत्वाचं नाहीये. उदाहरणार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी काय केलं रे? आपल्या देशाचं जे राष्ट्रगीत आहे, जनगण मन, हे कोणी रचलेलं आहे? रवींद्रनाथ टागोर. आणि त्यांनी स्वतः गायलेलं, त्यांच्या स्वतःच्या आवाजात गायलेलं जनगण आपल्याकडे रेकॉर्ड्स ध्वनिमुद्रित उपलब्ध आहेत. ठीक आहे, किंवा त्यानंतर आपल्याला सुभाषचंद्र बोस यांचं भाषण आहे, लोकमान्य टिळक यांचं भाषण असेल, महात्मा गांधींचं असेल, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं असेल, यांची भाषण आपल्याला अवेलेबल आहेत. हे कशी अवेलेबल आहे? आपल्याला ध्वनिमुद्रित आहे, आपल्याला रिक्वेस्टच्या माध्यमातून ही भाषण आपल्याला आपलं काय आहे माहिती आहे. ओके, पुढे आपण चित्रपट. भारतामध्ये चित्रपट सृष्टीची मोठी कोणी रोवली? 1913 मध्ये. ओके, कोणी रोवली? दादासाहेब फाळके यांनी रोवली. कोणी रोवलेली आहे? दादासाहेब फाळके. ठीक आहे, त्यामुळं भारताचे जे स्वातंत्र्य चळवळ आहे, स्वातंत्र्य चळवळीतलं चिराईचं आंदोलन असेल, मिठाचा सत्याग्रह असेल, सविनय कायदेभंग असेल, हे सगळे याच्यावर चित्रपट सृष्टीनं काय केलेले काढलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, अशा पद्धतीने पहिला पाठ आपला संपलेला आहे. पहिला पाठ जितकं महत्वाचं ते सगळंच घेतलंय पहिल्या पाठात, काही सोडलेलं नाहीये. ठीक आहे, हा, आता बद्दल दुसऱ्या पाठाकडे, युरोप आणि भारतकडे. पहिला पाठ लक्ष झालंय का? ऑनलाईनचे जे आहेत, झूमला जे आहे त्याला कळाले का? ओके, कळाले का? पहिला पाठ लक्षात आले का? हा, चॅट बॉक्स मध्ये सांगा मला. ओके, छान. तन्वी, ओवी, अनन्या, धनश्री रिप्लाय आलेला आहे. टीईटीचे शिक्षक बंधू भगिनी, तुम्हाला समजलंय का पहिला पाठ? टीईटीचे शिक्षक बंधू भगिनी त्यांना समजलंय पहिला पाठ? प्लीज रिप्लाय, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. ओके, शिल्पा मॅडमचा रिप्लाय आलेला आहे, पवार मॅडमचा आलेला आहे. ओके, योगिता मॅडमचा आलाय. ओके, हा, स्क्रीन यापेक्षा झूम होऊ शकत नाही बरं का? यापेक्षा झूम स्क्रीन होऊ शकत नाही, एवढीच झूम होता येईल. ओके, आणि मला वाटतं क्लिअर दिसतंय स्क्रीन. स्क्रीन यापेक्षा झूम होऊ शकत नाही, आणि जास्त झूम केलं किंवा कॅमेरा जवळ नेला तर मग मी दिसणार नाही, असा प्रॉब्लेम होईल. ओके, फास्टच घ्यावं लागणार आहे आपल्याला. आपल्याला सगळं संपवायचंय, 6वी ते 10वी संपवायचंय, त्यामुळे फास्टच जावं लागणार आहे. एकदम स्लो घेऊन नाही चालणार. ठीक आहे, तुम्हाला पीडीएफ मी शेअर करतो, हे करतो. स्क्रीन दिसते बऱ्याच जणांना? स्क्रीन दिसते ना सर्वांना? बाकीच्या स्क्रीन दिसते ना व्यवस्थित? हो, बाकीच्यांना दिसते, तुमच्याकडे काही प्रॉब्लेम असला पाहिजे. ओके, आपण पुढे जाऊया. हा,
दुसरा पाठ आहे युरोप आणि भारत. या पाठाविषयी बघूया. या पाठातलं टीईटी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं, एनएमएस परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं जितकं आहे तितकंच आपण पाहणार आहोत. बाकीचा फाफाट बसायला आपण काय करणार आहोत, गाणार आहोत. थोडंसं फास्टच जाणार आहोत, कारण की आपल्याला रिवाइज करायचं आहे. जवळपास सर्वच टॉपिक रिवाइज करायचे, जितके शक्य होईल तितके तास, दीड तास, 2 तास होईल तेवढं करायचं आहे. हा, तास दीड 2 तासामध्ये. ओके. हा, युरोप आणि भारत. काय रे, पहिल्यांदा प्रबल युग. प्रबल युगामध्ये काय रे, कोणत्या क्षेत्रात प्रबल युग ओळखला जातो? युरोपामध्ये, युरोपात इतिहासामध्ये मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजे इसवी सनाचे 13वे व 16वे शतक हे काय ओळखलं जातं, प्रबोधन युग म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. मग आता बघा, प्रबोधन युग म्हणजे काय, तर या प्रबोधन युगामध्ये काय काय झालेलं आहे, त्यामध्ये प्रबोधन झालेलं आहे. प्रबोधन झालं म्हणजे काय, तर सामाजिक, राजकीय, वैचारिक जागृती झालेली आहे. ओके. त्यानंतर धर्म सुधारणा झाली, धर्मामध्ये सुधारणा झालेली आहे. त्यानंतर नवनवीन भौगोलिक शोध लावलेले आहेत, आणि या घटनामुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. म्हणून या युगाला काय म्हणतात, प्रबोधन युग. परीक्षा पडेल बरं का. ओके, लक्षात ठेवायचं. पुढे आपण जाऊया. पुढे काय म्हणलं रे, तर प्रबोधन युगामध्ये काय काय झालं रे, तर प्रबोधन युगामध्ये युरोपामध्ये विशिष्ट काही क्षेत्रामध्ये अत्यंत प्रगती झालेली आहे. तर ते कोणते क्षेत्र आहेत, कला आहे, ते क्षेत्र बघूया. हा, कला असेल, स्थापत्य असेल, तत्वज्ञान असेल, या क्षेत्रात प्रगती झाली. आणि युरोपमध्ये, विशेषतः युरोपमध्ये ज्या प्राचीन संस्कृती होत्या, जसं आपण भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये हडप्पा व मोहेंजोदडो ही भारताची प्राचीन संस्कृती आहे, प्राचीन काळातली. त्या पद्धतीने युरोपमध्ये प्राचीन संस्कृती कोणती, ग्रीक आणि रोमन हे युरोपातल्या प्राचीन संस्कृती आहेत. त्या प्राचीन संस्कृती, ह्या प्राचीन संस्कृती आहेत, त्या प्राचीन संस्कृतीशी काय झालेलं आहे, तर पुनरुज्जीवन म्हणजे कला आहे, तत्वज्ञान आहे किंवा स्थापत्य आहे, पुनरुज्जीवन झालं म्हणजे त्याला पुन्हा उभारणी मिळालेली आहे त्या संस्कृतीला. त्या संस्कृतीत केलेला तत्वज्ञानाला व स्थापत्याला उभारणी मिळालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया, प्रबोधन काळामध्ये मानवतावादाला चालना मिळाली व माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलला गेला. आणि माणसाचा धर्मयोजी म्हणजे प्रबोधन काळाच्या अगोदर युरोपमध्ये कसं होतं, तर प्रबोधन काळाच्या अगोदर युरोपमध्ये धर्म हा केंद्रबिंदू होता. म्हणजे कोणती गोष्टीचा विचार केला तर धर्माच्या अनुषंगाने विचार केला जायचा. तर धर्म हा केंद्रबिंदू बाजूला जाऊन माणूस हा केंद्रबिंदू झाला. माणसासाठी विचार केला जाऊ, धर्माचा विचार केला जाऊ लागला नाही. प्रबोधन काळातला एक महत्वाचा विचारवंत, प्रबोधन काळातला एक महत्वाचा विचारवंत म्हणून नाव आहे लिओनार्डो दा विंची. यावर टीईटीला पण प्रश्न पडलेले आहेत. लिओनार्डो दा विंची यावर टीईटीला पण प्रश्न पडलेला आहे, आणि एएस या दोन्ही एका प्रश्न पडलेला आहे. अत्यंत महत्वाचा असा विचारवंत आहे हा. काय रे, हा अष्टपैलू व्यक्तिमत्व होता. तो सर्व शास्त्रामध्ये, कलामध्ये पारंगत होता. तर विशिष्ट तो शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र यासारख्या विषयावर काय होतं, प्रभुत्व होतं. तो तज्ञ चित्रकार सुद्धा होता. त्यानं 2 चित्रकृती काढल्या, 2 चित्र काढलेले आहेत. त्याचं नाव आहे मोनालिसा व द लास्ट सपर. ह्या ज्या चित्रकृती आहेत त्या जगप्रसिद्ध आहेत. ओके, लक्षात राहील. याच्यावर टीईटीला व एएसला दोन्ही परीक्षा प्रश्न पडलेले आहेत लिओनार्डो दा विंची याच्यावर. ठीक आहे. पुढे आपण जाऊया. ठीक आहे. पुढे काय म्हणतात, 1450 1450 मध्ये जर्मनीमध्ये जोहान्स गुटेनबर्ग आले. इसवी सन 1450 मध्ये जर्मनी या देशामध्ये जोहान्स गुटेनबर्ग, इकडे लक्ष द्या, कॅमेरा बघू नका, जोहान्स गुटेनबर्ग या व्यक्तीने काय केलं, छपाई यंत्र शोध लागला. छपाई यंत्र शोध लागला म्हणजे पुस्तके, ग्रंथ छापा येऊ लागली. त्यामुळे नवीन शोध असतील, नवीन विचार असतील, संकल्पना असेल, हे सर्वांपर्यंत काय होऊ लागलं, पोहोचू लागलं. काय म्हणतो ते, इसवी सन 1450 जर्मनीमध्ये छपाई यंत्र शोध कोणी लावला, जोहान्स गुटेनबर्ग याने लावला. ओके. हा, धर्मसुधारणा म्हणजे काय, तर धर्मसुधारणा म्हणजे काय झालेलं आहे. ओके. तर पहिल्यांदा नवीन विचार उदयास आले. ओके. धर्माऐवजी मानव हा केंद्रबिंदू मानला जाऊ लागला. जायचंय खेळ मुलींसोबत, लक्ष दे. हा, धर्माऐवजी मानव हा केंद्रबिंदू मानला जाऊ लागला. त्यामुळं स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या स्वतंत्र बुद्धीने विचार करण्याचे विचारवंत आहेत, त्यांनी काय केल्या, जे युरोपातल्या ज्या रोमन कॅथलिक चर्च होत्या, जे ख्रिश्चन होते, मिशनऱ्या होत्या, त्यांच्या विचारावर हल्ला चढवला. ठीक आहे.
त्यानंतर ते ख्रिस्ती धर्म होते, त्यांनी जे कर्मकांड बाजूलं होतं, त्यांनी धर्माचं प्रसिद्ध सांगून जे कर्मकांड बाजूलं होतं त्यावर हल्ले चालवले. ही जी धर्माच्या विरोधात, ही जी धर्माच्या नावावर लोक लुबाडत होते, याच्या विरोधात जी चळवळ सुरू झाली तिला म्हणायचं धर्म सुधारणा. तिला काय म्हणायचं? धर्म सुधारणा चळवळ. ठीक आहे. आता बघा भौगोलिक शोध काय करायले, तर पहिल्यांदा भौगोलिक शोध काय, इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी काय केलं, बायझेंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टॅन्टिनोपल, त्याला आजचं नाव आहे इस्तंबूल, त्याचं नाव आहे इस्तंबूल, हे शहर जिंकून घेतले. हे शहर महत्वाचं काय होतं, तर बायझेंटाईन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टॅन्टिनोपल या शहरातून खुष्कीचा मार्ग द्यायचा, तो व्यापारासाठी वापरला जायचा, जे आपण स्टेट बोर्ड सामीच्या त्यासाठी बघितले काल. ओके. तर खुष्कीचा मार्ग जिंकून घेतला म्हणजे आशिया अरब कंट्रीज व युरोप यांच्यात जो व्यापाराचा जो मार्ग आहे, जो पायी जायचा मार्ग आहे, तो बंद झाला. बंद काय झाला, कारण ते तुर्कांनी जिंकून घेतलं. त्यामुळं युरोपातल्या व्यापाऱ्यांना नवीन सागरी मार्ग शोधण्याची गरज पडली, आणि त्यातून युरोपातली जी दर्यावादी आहे, युरोपातले जे खलाशी आहेत, त्यांनी नवीन सागरी मार्ग शोधलेले आहेत. ओके. मग कोणकोणते ते आपण पुन्हा एकदा बघूया. येतं लक्षात व्यवस्थित समजतंय का? चॅट बॉक्स मध्ये सांगा, मी चॅट बॉक्स पाहतोय. समजते नाही व्यवस्थित? ओके. परीक्षेच्या दृष्टीने जितकं महत्वाचं आहे तितकंच घेतोय, अवांतर गोष्टी मी घेत नाहीये. ओके. मी ज्या गोष्टीवर घेतोय त्या गोष्टीवर प्रश्न पडणार आहे. ओके. हा. आता बघा, तर 1487 मध्ये 1487 मध्ये भारतात घेण्यासाठी बार्टोलोमेव डायस हा पोर्तुगीज खलाशी निघाला. तो युरोपातून निघाला, युरोपातून पश्चिम बाजूला निघाला आणि खाली आफ्रिकेकडे आला. आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला. त्याला वाटलं भारत आला. त्याला काय वाटलं, भारत आला, इंडिया आला असं वाटलं. पण ते भारत होतं का, तर ते भारत नव्हतं. त्या आफ्रिकेचं दक्षिण टोक होतं, त्याचं नाव आहे केप ऑफ गुड होप. केप ऑफ गुड होप त्याला मराठीमध्ये आशेचं उशीर असं म्हणतात. म्हणजे आपण भारताच्या जवळ आलं कुठतरी असं त्याला वाटलं, आशा म्हणून त्याला आशेचं भुशीर इंग्लिश मध्ये म्हणायचं. केप ऑफ गुड होप, होप म्हणजे आशा. ठीक आहे. आशेचं भुशीर असं त्याला म्हणायचं. त्यानंतर दुसरा पोर्तुगीज खलाशी त्याचा क्रिस्टोफर कोलंबस, तो भारताकडे जायला निघाला. भारताकडे येण्यासाठी तो काय केला, पृथ्वी कशी आहे, गोल आहे. मग जर समजा मी युरोप मधून पश्चिम दिशेला निघालो, तर पृथ्वी गोल पूर्वी काय भारताकडे येईल असं वाटलं, आणि तो पश्चिमेकडे निघाला. पश्चिमेकडे गेल्यानंतर त्याला नवीन खंडाचा शोध लागला. तो खंड म्हणजे अमेरिका खंड. म्हणजे क्रिस्टोफर कोलंबस अमेरिकेला जायच्या अगोदर अमेरिका खंडाची माहिती होती, जगामध्ये माहिती नव्हती. मग त्याला वाटलं अमेरिकेला, म्हणजे अमेरिकेनंतर काय होतं, अमेरिका खंड होता. त्यानंतर 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला, म्हणजे केप ऑफ गुड होप आहे, त्याला वळसा घालून भारताच्या कालिकत बंदरावर पोहोचला. पहिल्यांदा ह्या युरोपीय दर्यावाद्यांना, युरोपीय व्यापाऱ्यांना भारतासोबत काय करण्यासाठी, व्यापार करण्यासाठी सागरी मार्गाचा शोध लागला. कालिकत बंदरावर पोहोचला. कालिकत बंदरावर पोहोचून त्या काळाचा मुघल बादशाह जहागीर याच्यावर काय केले, व्यापारासाठी त्यांनी काय केली, परवानगी घेतलेली होती. ओके. इथपर्यंत समजते? बऱ्याच समजते का ते? ऑनलाईनची विद्यार्थी समजते? ओके. आता मला युरोपातील वैचारिक क्रांती, युरोपातील वैचारिक क्रांती प्रबळता झालेल्या बदलामुळे युरोपची मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली. ओके. म्हणजे प्रबळ वैचारिक क्रांती झाली, युरोप काय झाला, मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे चालू लागला. त्याच वेळेस काय झालं, त्याच वेळेस युरोपामध्ये ज्या प्रस्थापित रूढी आहेत, ज्या परंपरा आहेत, त्या घडणाऱ्या घटनाकडे युरोपातील चिकित्सक स्वरूप पाहू लागले. म्हणजे चिकित्सक एकदम बारकाईने पाहू लागले, हे खरंच खरं आहे का, हे योग्य आहे का, असा विचार करू लागले. म्हणजे बारकाईने कोणत्याही गोष्टीची यश कदम ते काय करू लागले, बारकाईने चिरफाड करू लागले. त्यामुळं त्याला काय म्हणायचं, वैचारिक क्रांती समजायची. वैचारिक क्रांती युरोपमध्ये काय झाली, वैचारिक क्रांती झाली. वैचारिक क्रांतीतून वैज्ञानिक शोधाला काय मिळाला, बढावा मिळाला, चालना मिळाली. ठीक आहे. मग राष्ट्रीय क्रांती झाली ते आपण बघूया. 18व्या व 21व्या शतकामध्ये, 18व्या व 21व्या शतकामध्ये युरोपमध्ये क्रांतिकारी घटनेमुळे क्रांती म्हणून ओळखलं जातं. म्हणजे 18वं शतक व 19वे शतक आहे,
त्या शतकामध्ये युरोपमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये क्रांतिकारक घटना घडल्या, म्हणून त्या युगाला काय म्हणतात, क्रांती युग असं म्हणतात. ठीक आहे, आपण विचार बघा. याच कालखंडामध्ये काय झालं, याच कालखंडामध्ये इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला. याच कालखंडात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला. तो कसा झाला, तो 1689 मध्ये बिल ऑफ राईट्स मिळेल. 1689 चा इंग्लंडमध्ये बिल ऑफ राईट्स हा कायदा आला. या कायद्यामुळे काय झालं, राजाचा जो अधिकार आहे, राजाचा जो अधिकार आहे त्याला मर्यादा आल्या आणि इंग्लंडमध्ये पार्लमेंट म्हणजे संसद आहे, त्या संसदेचे प्रस्थापित सार्वभौम जो आहे व संसद ही बळकट झाली राज्यापेक्षा. आणि अशा पद्धतीनं इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा काय झालेला आहे, विकास झालेला आहे. त्यानंतर बघा हे इंग्लंड झालं. अमेरिकेत काय काय झालं सर, अमेरिकेत सांगा बघा. युरोपाची क्रांती घडत आहे, युरोपात घडत क्रांती आहे, त्याचा परिणाम अमेरिकेत सुद्धा झाला. अमेरिकेत स्वातंत्र्य झालं. इंग्लंड या देशाच्या उत्तर अमेरिका खंडामध्ये 13 वसाहती. किती वसाहती होत्या, 13 वसाहती होत्या. ठीक आहे. त्यानंतर इंग्लंडच्या पार्लमेंटने या वसाहतीवर कायदे लावायला सुरुवात केली. त्यातून काय झालं तर अमेरिकेतल्या वसाहतीतील स्वातंत्र्यप्रिय लोक जनतेने त्याला विरोध केला. वसाहतींनी काय केलं, इंग्लंडने वसाहतींना धर्मसाठी वसाहती युद्ध पुकारले आणि अमेरिकन वसाहती आहेत, अमेरिकन वसाहतीतल्या जनतेचं नेतृत्व कोणी केलं, जॉर्ज वॉशिंग्टन यांनी केलं. कोणी केलं, जॉर्ज वॉशिंग्टन यांनी नेतृत्व केलं, प्रतिकार केला आणि अमेरिकेच्या वसाहतीचा विजय झाला आणि अमेरिकेची वसाहत हे इंग्लंड पासून स्वातंत्र्य झाली. त्याला म्हणायचं अमेरिकेचं स्वातंत्र्य. त्याला काय म्हणायचं, अमेरिकेचं स्वातंत्र्य असं म्हणायचं. ठीक आहे. आणि नंतर अमेरिकेची संयुक्त संस्थाने हे नवीन संघराज्य असलेला देश उदयास आला. ओके. आणि हा पहिल्यांदा लिखित राज्यघटना असणारा व संघराज्य शासन पद्धती असणारा नवा देश, पहिला देश अस्तित्वाला जगामध्ये आला. इथपर्यंत समजतंय. फ्रेंच राज्यक्रांती. ओके. हा तर काय झालं 1789 मध्ये, 1789 मध्ये फ्रान्स मधली जी जनता होती ती 16वा लुई, फ्रान्स मध्ये 16वा लुई हा अत्याचारी अन्यायी राजा होता. त्याच्या अत्याचाराला अन्यायी राजाला कंटाळली होती. त्यामुळे जनतेने काय केलं, जनतेने उठाव केला. जो राजा आहे म्हणजे सरंजामशाही आहे, सरंजामशाही म्हणजे जे सरदार आहेत राजाचे खालचे ते हे काय दापरशाही करायची, त्याला जनता कंटाळली. जनतेने उठाव केला आणि राजाचा शिरच्छेद केला. म्हणजे जे 16वा लुई हा जो राजा आहे त्याला फाशीची शिक्षा दिली भर चौकात जनतेनं. आणि त्या अशाच पद्धतीनं प्रजासत्ताक राज्य म्हणजे जनतेचं राज्य फ्रान्समध्ये स्थापित झालं. त्याला म्हणायचं फ्रेंच राज्यक्रांती. त्याला म्हणायचं फ्रेंच राज्यक्रांती असं म्हणायचं. ठीक आहे. मग सर्वात महत्वाचं काय परिस्थिती करतो, फ्रेंच राज्यक्रांतीने जगात 3 तत्व दिली. ती म्हणजे कोणती, स्वातंत्र्य, समता, बंधुता. हा प्रश्न परीक्षा पडतो बघा, टीईटीला पण पडलाय, एनएसला पण पडलाय, दोन्ही परीक्षा हा प्रश्न पडलेला आहे. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणती मूल्ये दिली, स्वातंत्र्य, समता, बंधुता. ओके. पुढे औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांती म्हणजे काय, तर औद्योगिक क्षेत्राची क्रांती घडली म्हणजे यंत्रिक अवतरणे, त्याला औद्योगिक क्रांती असं म्हणायचं. यंत्रिक अवतरणे त्याला औद्योगिक क्रांती असं म्हणायचं. यंत्रिक कसं अवतरलं तर बाष्पशक्तीचा शोध लागला. बाष्पशक्ती म्हणजे वाफेचा शोध लागला, वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लागला. वाफेवर चालणाऱ्या इंजिनामुळं वाफेवर चालणारी रेल्वेगाडी सुरू झाली. असे नवनवीन यंत्र उदयास आले, नवीन यंत्र अवतरलं. हे यंत्र अवतरलं त्याला काय म्हणायचं, औद्योगिक क्रांती असं म्हणायचं. मग औद्योगिक क्रांती प्रारंभ झाला रे इंग्लंडमध्ये झाला. ओके. औद्योगिक क्रांती सुरू झाली इंग्लंडमध्ये झाली. आणि हा जो इंग्लंड आहे त्या इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती इतकी भरभराट झाली की इंग्लंड या देशाचे वर्णन जगाचा कारखाना म्हणून असं केलं जाऊ लागलं. ओके. इंग्लंड या देशाचं वर्णन कसं केलं जाऊ लागलं, जगाचा कारखाना म्हणून केलं जाऊ लागलं. भांडवलाच्या याच्यामध्ये एवढं काही महत्वाचं नाही आहे. याच्यामध्ये आपल्या परीक्षा दृष्टिकोन काय असेल तर तुझं प्रेमी. ओके. पुढे तर 1600 मध्ये इंग्लंड काय केलं, इंग्रजांनी भारतात व्यापार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली.
काय केली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. आणि त्या भारतामध्ये मुघलांचं साम्राज्य होतं. तर जहांगीर वास्तव आहे, जहांगीर वास्तव त्यांनी काय केली परवानगी मिळवली आणि सुरत येथे बखार स्थापन केली. बखार म्हणजे काय रे, व्यापारासाठी स्टोरेज करण्यासाठी असतं का नाही गोदाम, त्याला बखार असं म्हणायचं. ठीक आहे. आणि या ईस्ट इंडिया कंपनी मार्फत भारताचा इंग्लिश काय झाला व्यापार सुरू झाला. मग पहिल्यांदा मग भारतामध्ये व्यापाराच्या दृष्टीकोनातून भारतातून आले होते व्यापार करण्यासाठी इंग्रज आले होते. सगळ्यात अगोदर पोर्तुगीज आले होते. पोर्तुगीज खेळायचे पहिल्यांदा होता. पोर्तुगीज आले, फ्रेंच आले, इंग्रज आले, डच आले, सगळेच आले होते. परंतु दोन प्रतिस्पर्धी जबरदस्त होते, तगडे होते. त्यांच्या दोघांचं नाव होतं इंग्रज आणि फ्रेंच. काय नाव होतं? इंग्रज आणि फ्रेंच. इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये व्यापारामध्ये पत मिळवण्यासाठी काही युद्ध झाली. त्याच्यामध्ये काय झाली, काही युद्ध झाली. त्या युद्धांना कर्नाटक युद्ध असं म्हणतात. काय म्हणतात? कर्नाटक युद्ध. इंग्रज व फ्रेंच यांच्यामध्ये व्यापारासाठी युद्ध झाली, कर्नाटक युद्ध असं म्हणायचं. ठीक आहे. परीक्षेला पडू शकतं का कर्नाटक युद्ध पुढे झाली. ओके. त्यानंतर बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया घातला गेला. ठीक आहे. म्हणजे काय झाले, बंगाल हा प्रांत अत्यंत समृद्ध असा प्रांत होता. त्यामध्ये 1756 साली सिराजउद्दौला सिराजउद्दौला हा नवाब होता. ठीक आहे. मग ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काय केलं, तर जो मुघल बादशाह आहे त्या मुघल बादशाहकडून परवानगी मिळवली आणि कोलकाता बखार स्थापन केली. परंतु नवाबाची परवानगी न घेता त्यांनी काय केलं, कोलकात्याच्या वखारीभोवती तटबंदी बांधायला सुरुवात केली. त्यामुळे काय झालं, त्यामुळे सिराजउद्दौलाची त्याने काय केलं, इंग्रजांवर चाल केली, वखार काढली, वखार ताब्यात घेतली. मग सिराजउद्दौला वखार ताब्यात घेतली. त्यामुळे ब्रिटिश अधिकारी जे आहेत ते संतापले. मग त्याची चाल केली. त्यांनी काय चाल केली, त्यांनी अशीच चाल केली. रॉबर्ट क्लाइव्ह हा जो ब्रिटिश अधिकारी होता त्यांनी चाल केली. नवाब सिराजउद्दौलाचा सेनापती, नवाब सिराजउद्दौला सेनापती कोण होता? सेनापती मीर जाफर. याला काय केलं, त्याला नवाब बनवतो असं आमिष दाखवलं. हा बघा, नवाब सिराजउद्दौला याचा जो सेनापती होता त्याचं नाव होतं मीर जाफर. त्याला आमिष दाखवलं, तू आमच्याकडे ये, तू आमच्या बाजूने ये, तुला काय म्हणू आम्ही नवाब बनू असं आमिष दाखवलं. ज्यावेळेस प्रत्यक्ष लढाईला सैन्य उभा टाकलं, ती लढाई 1757 प्लासीची लढाई. त्या प्लासीच्या लढाईला प्रत्यक्ष सैन्य समोरासमोर उभं टाकलं. त्यावेळेस हे जो मीर जाफर आहे हा जो सेनापती होता तो इंग्रजांना जाऊन मिळाला. अशा पद्धतीनं एकही शस्त्र न चालवता इंग्रजांनी प्लासीची लढाई काय केलेली, जिंकलेली. ठीक आहे. मग पुढे काय झाले, पुढे हा जो मीर जाफर आहे ह्या मीर जाफरचं आणि ह्या ह्यांचं इंग्रजांचं पुढे झालं. मीर जाफर या काय केलं, मीर जाफरने इंग्रजांकडून करायला सुरुवात केला. मीर जाफरने इंग्रजांकडून करायला सुरुवात केल्यानंतर काय झालं, मीर जाफरचा जावई मीर कासिम याला इंग्रजांनी काय केलं, नवाब केला. बघा, मीर जाफरचा आणि इंग्रजांचं पटना झालं. मग काय झालं, इंग्रजांनी काय केलं, मीर जाफरचं जावई मीर कासिमने काय केलं, नवाबपदी बसवलं. पण मीर कासिमने काय केलं, मीर कासिमने सुद्धा इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परत मीर कासिमला उचललं, त्याची उचल मागणी केली, परत मीर जाफरला नवाबपदी बसवलं. ठीक आहे. पहिली लढाई काय झाली, 1757 प्लासीची लढाई, इथे लक्षात ठेवा. ठीक आहे. हा, पुढे आपण जाऊया. मग बंगालमध्ये इंग्रजांच्या कारवाया आहेत त्या कारवायांना लगाम घालण्यासाठी, त्या कारवायांना काय करण्यासाठी, लगाम घालण्यासाठी मीर कासिम अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला, ओके, आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी काय केलं, तिघांनी एकत्रित येऊन, किती कोण कोण तिघ होते बघा, मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला, मुघल बादशाह शाह आलम हे सगळे एकत्र आले. एकत्र येऊन काय केले, त्यांनी इंग्रजांविरुद्ध आघाडी पुकारली आणि 1764 मध्ये युद्ध झालं, बक्सार युद्ध झालं, म्हणून त्याला बक्सारची लढाई असं म्हणतात. आणि या युद्धामध्ये इंग्रजांचा विजय झाला. मग इंग्रजांचा विजय झाला म्हणजे हारले पण होते. मीर कासिम हारला होता, मुघल बादशाह हारला होता, अयोध्येचा नवाब हारला होता. मग यांच्यावर तह लावला गेला, अलाहाबादचा तह. त्याला काय म्हणतात, अलाहाबादचा तह लावायचं तहाचं. या तहानुसार बंगालचा जो सुभा आहे, सुभा म्हणजे प्रांत किंवा राज्य, त्याचे दिवाणी म्हणजे महसूल म्हणजे टॅक्स, शेतीवरचा जे शेतकऱ्या वागण्याचे अधिकार आहे ते इंग्रजांनी आले. अशा पद्धतीनं इंग्रजी सत्तेचा पाया भारतात घातला गेला. 1-2 मिनिटं ब्रेक घेऊया. ओके, तिकडे समजतंय का सांगा मला. शिकवलेलं समजतं नाही व्यवस्थित? ओके, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय येत आहे, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या.
आमचे टीटीचे शिक्षक बंधू भगिनी त्यांना समजते ना? ओके. ठीक आहे, आपण पुढे आपण जाऊया. शुभम लक्ष द्या समोर. ओके, पुढे आपण जाऊया. ब्रेक आपला संपलाय 1 मिनिटाच्या आतच. असू द्या, आपल्याला जास्तीत जास्त टॉपिक कव्हर करायचे. 3 झालं 3, 2 झालं 2. आता दुसरा फ्लो चालेल तर माझ्या विचारात करून पडायची. असू द्या, जेवढी होती तेवढी होती. पुन्हा अजून घेऊया, थोडा ब्रेक न घेऊया. ब्रेक के बाद सुरू करूया. ओके. हा, इंग्रज म्हैसूर संघर्ष. इंग्रज म्हैसूर संघर्ष काय? ते या म्हैसूर राज्यातील, म्हैसूर राज्य होता हा हैदराबाद उठाव केला. ठीक आहे. आणि हैदराबाद उठाव केला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान त्यानं उठाव केला आणि इंग्रजांविरुद्ध काय केला? लढा दिला. परंतु 1799 मध्ये श्रीरंगपट्टण येथे झालेल्या लढाईमध्ये टिपू सुलतान मरण पावला. अशा पद्धतीनं म्हैसूर या प्रांतावर काय झालं? इंग्रजांचं वर्चस्व प्रस्थापित झालं. ओके, पुढे आपण बघूया. पुढे शिंदवर इंग्रजांचा ताबा. ओके, भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले. इंग्रज कुठे वळले? वायव्य सरहद्दीकडे वळले. ठीक आहे. रशिया भारतावर आक्रमण करेल अशी भीती होती. म्हणजे वायव्य सरहद्द म्हणजे काय? अफगाणिस्तान. रशिया काय केलेली? अफगाणिस्तानच्या मार्गे आपल्या भारतात येईल अशी कुणाला भीती होती? इंग्रजांना भीती होती. त्यामध्ये काय केलं? सिंध जो प्रांत आहे तो 1843 मध्ये काय केला? जिंकून घेतला. सिंध प्रांत काय केला? 1843 मध्ये काय केला? जिंकून घेतला. ओके, पुढे शीख सत्तेचा बारावा. ते काय झालं? 19व्या शतकाच्या सुरुवातीला रणजित सिंह हा शिखांचा काय होता? राजा होता. कोण राजा होता? रणजित सिंह. मग काय झालं? रणजित सिंहाचा मृत्यू झाला. मग रणजित सिंहाचा मृत्यू झाला. मग त्या जागी त्याचा कारभार आहे, त्याचा जो मुलगा आहे, अल्पवयीन मुलगा, छोटासा लहान मुलगा, म्हणजे 18 वर्षापेक्षा लहान मुलगा, हा दलीप सिंग याला गादीवर बसवलं. आणि जो राज्यकारभार आहे ते कोण बघू लागलं? जिंदन ही राणी बघू लागली. त्याची जी आई आहे राणी जिंदन ही राज्यकारभार बघू लागली. पण एखादी स्त्री ही राज्यकारभार करते हे शिखातल्या सरदारांना पटून आलं. तेव्हा शिखातल्या सरदारांनी बंड केलं. ठीक आहे. आणि सरदार फिटून झाले, इंग्रजांना दोन मिळाले. अशा पद्धतीनं पंजाबवर इंग्रज आक्रमण करणार असा समज झाल्यामुळे इंग्रज हल्ला आणि शिखांनी केला. आणि त्या शीख इंग्रज युद्धामध्ये इंग्रजांचा पराभव झाला. ठीक आहे. आणि शिखांचं काय केलं? राज्य नष्ट झालं. जरी सुद्धा इंग्रज जरी टिकले असते तरी सुद्धा इंग्रजांनी काय केलं? गादीवर दलीप सिंगालाच बसवलं. परंतु पंजाबमध्ये जो प्रभाव इंग्रजांचा जो वाढत चालला ते शिखातल्या काही सरदारांना पटत नव्हता. त्यामुळे इंग्रज व शीख याच्यामध्ये दुसरं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये सुद्धा शीख सैनिक उतरले होते. त्यामुळे शीख सैनिक पराभूत झाले. आणि 1849 मध्ये काय झालं? इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला. ओके, पुढे काय झालं? मराठीची सत्ता राहिली काय? फक्त आता मराठीची सत्ता राहिली होती. फक्त मराठीची सत्ता राहिली होती आणि त्या मराठी सत्ता थोडी राहिलेली आहे. काय आहे ते आपण तिसऱ्या पाठामध्ये बघूया. ओके, कंटिन्यू करायचंय का थांबायचंय? गेले 50 मिनिटात झालं आपण चालू आहे. 50 मिनिटात आपण शिकवतोय. चॅट बॉक्स मध्ये सांगा मला कंटिन्यू करायचंय का थांबायचंय? कंटिन्यू करू का ब्रेक घेऊया? कमेंट चॅट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. कंटिन्यू करा. मग ठीक आहे, एक 5 मिनिटांनी तुम्हाला 10 मिनिटांनी मी लिंक पाठवतो अजून एक. ओके, 10 मिनिटांनी अजून एक लिंक पाठवतो. 15 मिनिटाचा ब्रेक घेऊया. 12:15 वाजता आपण कंटिन्यू करूया. ओके, मी ही मीटिंग मी एंड करतो. ही मीटिंग मी एंड करणार आहे. तुम्हाला 12:15 वाजता अजून एक मीटिंगची लिंक पाठवतो, त्याला जॉईन करूया. एक 15 ते 20 मिनिटाचा ब्रेक घेऊया. ओके, मग परत अजून 2 टॉपिक होतील आपले. ओके, ब्रेक घेऊया 15 मिनिटाचा.